धुळे मनपा कर्मचारी वसुली निरीक्षक संजय बडागे, वरिष्ठ लिपिक सुनील गडरी यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। आज दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी प्रदीर्घ सेवेनंतर मनपा कर्मचारी वसुली निरीक्षक संजय बडागे व वरिष्ठ लिपिक सुनील गडरी हे सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज धुळे मनपा सभागृहात घेण्यात आला। यावेळेस मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, ओगले रावसाहेब, मनपा सचिव मनोज वाघ यांच्या हस्ते या ठिकाणी या सेवानिवृत्त झालेल्या वसुली निरीक्षक संजय बडागे, वरिष्ठ लिपिक सुनील गडरी यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला। यावेळेस वसुली अधीक्षक मधुकर निकुम, अनिल सुडके यासह सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेस सेवानिवृत्त झालेले वसुली निरीक्षक संजय बडागे व वरिष्ठ लिपिक सुनील गडरी यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळेस मोठ्या संख्येने सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थिती दिली होती। वर्ष 7 महिने आणि 32 वर्ष, या 32 वर्षापैकी 16 महिन्याचा मला कायमचा पगार मिळाला। 32 आता त्याच्यामध्ये 31 वर्ष मी रोजंदारीचं काम आणि आपण आले जानेवारी 2024 मध्ये मला पहिला पगार मिळाला कायमचा। तर जो मला प्रति 12, 15, 17 हजारापर्यंत जास्तीत जास्त पगार आणि त्याच्यात 31 वर्ष आम्ही पूर्ण चालवलं आणि आनंतर तेव्हा असं वाटत होतं की कसं होईल आपलं काम। तर आपण रोज करतो, ऑफिसला रोज येतो, एक दिवस काढा करतो। काढा करणं म्हणजे आमचा डायरेक्ट पगारातून कपात होणे आणि दुसरी गोष्ट मॅडम आपण आजारी सुद्धा पडू शकत नाही, आजारी पडलं तरी खाडा होणार अशी परिस्थिती आमची होती। साहेबांना चांगलं जवळच नाही, रावसाहेब पण मला पूर्वीपासून ओळखत तरी सुद्धा पण जिद्द आणि आशा असते आणि भगवंतांनी आपल्यासारखे लोक पाठवले आणि जे 31 वर्षात न होणारं काम आपण आले आणि ते झालं आणि आज आम्हाला घरी बसून आर्थिक तरी आम्हाला सहज मिळेल असे तुम्ही आम्हाला तरतूद करून दिली। मी आपले प्रशासनाचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपल्या ज्या आस्थापना विभागामधून जे मोरे साहेब आहेत, बर्गेत आहेत, यांनी जे कामाची चिगाटी लावून ठेवली आणि आम्हाला 63 लोकांना न्याय मिळवून दिला त्यांचा आम्ही सदैव ऋणी असणार आणि स्थानिक लेवलला आम्ही रोज एकमेकाला भेटणार आणि परंतु आपल्यासारखे देवदूत म्हणून जे अधिकारी आहेत तुमच्या सहीने आमच्यावर कल्याण झाले ते आम्ही कधी विसरू शकतो। ती सही आमच्यासाठी खूप उपयोगी पडली, जीवनरेखा ठरली आमच्यासाठी। तर असा हा जीवन प्रवास केला आणि शेवटी असं वाटतं की आता जर रिटायर झालं आपली काय परिस्थिती होईल त्याची चिंता आमची मिळली। आणि दुसरी गोष्ट मॅडम आमच्यावर आता बरंचसं आम्हाला मिळालं आहे, कायमचा पगार मिळाला। कायमच्या पगारामुळे आम्हाला ते पेन्शन मिळाली आणि 1 वर्षामध्ये काय PF मध्ये जे जमा होईल ते मिळाले पैसे किंवा अजून काही ग्रॅज्युएटी असेल ती मिळेल। तर असं एक शंका होती की आम्हाला 1 पासून कायमची सवय झाली आणि त्याच्यानुसार आम्हाला बेनिफिट पगार मिळतो। तर त्या बेनिफिटनुसार आमच्या जर रजेचं असतं ना तर ती रजा त्यांनी तेवढी दिलत नाही, तर तेवढं आम्हाला मिळालं तर ते बेनिफिट हो तसं माझं प्रशासनावर पूर्वीपासून पूर्ण विश्वास आहे।